आणि तरी अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांचा गट पक्ष कुठे उघडतोय किंवा सुरुवात करतोय, तर केरळमध्ये त्याची काय आवश्यकता आहे? ज्या लुंगीवाल्याने एकेवेळी तुम्ही हेटाळणी केली आणि ते आपल्या अन्याय करता असं म्हटलं, त्यांच्याच राज्यात आज जाऊन शाखा उघडण्याची वेळ का आली असा प्रश्न ते उपस्थित करत आहे. अर्थात तुम्हाला विस्तार करण्याची प्रत्येकालाच मुभा आहे. प्रत्येक पक्ष एका ठिकाणी सुरू होतो, तिथून तो विस्तारत जातो, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पसरतो, राज्यात पसरतो. आज आम आदमी पार्टीसारखा पक्षही दिल्लीमध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं, पंजाबमध्ये त्यांनी विजय मिळवला. प्रत्येकाला अधिकार आहे. पण हा विचारांमधला घोळ जो आहे त्याविषयी लोक मग प्रश्न उपस्थित करतात. एका बाजूला तुम्ही त्याच दक्षिण भारतीयांवर टीका करत होतात, आज त्यांच्या राज्यात जाऊन तुम्हाला पक्ष उघडावा लागलेला आहे. काही अशा प्रतिक्रिया सुद्धा त्याच्यामध्ये आल्या की आज केरळमध्ये हा पक्ष का उभा राहतोय किंवा पाय रोवण्याचा काय प्रयत्न करतोय. एका बाजूला भारतीय जनता पार्टीसारख्या प्रबळ पक्षालाही संधी मिळत नाही, तिथे उभाटाला कशी काय मिळणार.